नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज आलोय परत सांगली जिल्हा. निकाल लागलेत महापालिकेचे आणि भारतीय जनता पक्षाला 55 जागा मिळतील अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाची होती. पालकमंत्र्यांनी तसं जाहीर केलेलं होतं, अपेक्षाही व्यक्त केल्या त्या, पण तसं काही घडलेलं नाही. गत वेळेला होतं त्याच्यापेक्षा आणि एखादी सीट कमीच आलेली आहे. त्यामुळं चर्चा उलटसुलट चालू आहे. आज त्याच्यावरच विश्लेषण करतोय आणि सगळ्यात महत्त्वाची चर्चा आता या विश्लेषणात येईल ती आहे पुन्हा पडळकर आले वादात. पडळकर वादात नाही, पडळकरांच्यामुळं आम्हाला फायदा झाला असता. आता भारतीय जनता पक्षामध्ये जुंपले आहे, नेत्यांच्याच जुंपले आहे, कार्यकर्त्यांच्याच जुंपले आहे. कारण शेवटचा एकच दिवस पडळकर आले आणि काही ठिकाणी तो म्हणजे वार्डामध्ये बदल घडला. भारतीय जनता पक्षाला त्याचा फायदा झाला त्यांच्या प्रचार सभेचा. म्हणजे एक दिवस करणार काय शेवटी येऊन पडळकर? 5-6 सभा झाल्या असतील खचून, बाकीच्या ठिकाणी नुसत्या भेटी दिल्या त्यांनी. पण हेच जर का आधी 3 ते 4 दिवस पडळकर सांगली जिल्ह्यामध्ये फिरले असते, सांगली महापालिकेच्या हद्दीत फिरले असते, तर खूप फायदा झाला असता. आत्ता हे बोलायला लागलेत. आता उपयोग काय? पडळकरांना कोण येऊन दिलं नाही? पडळकरनी इथं येऊ नये हा हट्ट कुणाचा होता? हे जरा उघड झालं तर बरं होईल ना. मग हे राजकारण कशासाठी? पडळकरांनी पुढे जाऊ नये. पडळकरांनी पुढे जाऊ नये म्हणजे काय? आज पडळकरांचा उपयोग मुंबई महापालिकेत झाला नाही. वाशी, नवी मुंबई इथं सुद्धा त्यांच्या सभा गाजल्या, तिथंही फरक पडला. सोलापुरात तर काही ठिकाणी तर भारतीय जनता पक्षाला यश मिळणार नाही अशी अवस्था होती. तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गोपीचंद पडळकरांच्या सभा लावल्या, ठिकठिकाणी सभा लावल्या आणि तिथं विजय प्राप्त केला. सोलापुरात महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाने विजयी घोडदौड आहे त्यांची, खूप यश संपादन केलं. आणि पडळकरांचा तिथं सिंहाचा वाटा आहे. ओबीसी, धनगर समाज जिथं जिथं आहे तिथं त्यांच्या सभा लावल्या गेल्या आणि ते यश मिळालं. आणि आता सांगली जिल्ह्यामध्ये पडळकर नकोत ह्याच्यामध्ये काय झालं? मुख्यमंत्र्यांच्या सभेला सुद्धा ते नव्हते आणि त्याचा फायदा विशाल विश्वजित जयंत का उचलणार नाही? आणि त्यांना सुद्धा पडळकर नकोच होते. कारण पडळकर आले असते आणि त्यांचं एकदा भाषणं चालू झाली असती तर निश्चितपणाने हे काँग्रेस राष्ट्रवादीचे बॅकफुटवर गेले असते. अशा चर्चा आहेत आता. आणि बरोबर साध्य केलं कोणी? विशाल विश्वजित. त्यांना तसं म्हटलं तरी यश मिळालेलंच आहे ना. काँग्रेसला यश आहे, महाविकास आघाडीला यशच आहे आता बऱ्यापैकी. जयंत पाटलांचे थोड्या कमी आल्या सीटा, म्हणजे त्यांना अपेक्षेपेक्षा कमी आहे यश, हे नक्की आहे. आणि पडळकर आले असते तर बऱ्यापैकी बॅकफुटवर गेले असते आणि भारतीय जनता पक्षाची किमान 50 तरी सीटा आल्या असत्या. आत्ता जे नामुष्की आली आहे ती नामुष्की तर आली नसती. मग याच्यामध्ये आमदारांची काय भूमिका आहे? 2 आमदार, एक खाडे, माजी मंत्री सुरेश भाऊ खाडे आणि गाडगीळ, यांची भूमिका सुद्धा आता स्पष्ट होणं गरजेचं आहे असं कार्यकर्ते म्हणतात. पडळकरांना अडवलं कुणी? थांबवलं कुणी? आणि हे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पर्यंत गेलेलं आहे की पडळकर आम्हाला आधी आले असते तर ही अवस्था आमची आली नसती. कारण पालकमंत्री तर पूर्णपणे पडळकरांच्या बाजूने असतात. पडळकर पाहिजे असे म्हणणारी भूमिका चंद्रकांत पाटलांची आहे. परंतु राजकारण भारतीय जनता पक्षामध्ये भरपूर झालं. कारण पालकमंत्र्यांना पुणे पण बघायचं होतं, पालकमंत्र्यांना कोल्हापूरकडे लक्ष द्यायचं होतं. अशा वेळेला दोन्ही आमदारांची ही जबाबदारी होती की एक बहुजन समाजातला नेता, ओबीसी, धनगर असा आपल्याकडं आला पाहिजे, फिरला पाहिजे. परंतु स्वतःचा इगो आणि अहंकारात भारतीय जनता पक्ष बॅकफुटवर गेलं. पडळकरांचं कुठं तटलंय का? ते सगळीकडे महाराष्ट्रात आता फिरतायत. महाराष्ट्रातले लोकप्रिय नेते बनले. आणि आपल्या सांगली जिल्ह्यातला एक आमदार असा मोठा नेता बनत असताना आणि आपल्याकडंच त्याचा उपयोग करून घ्यायचा नसेल तर भारतीय जनता पक्षाचं दुर्दैव म्हटलं पाहिजे. अशाच चर्चा आता चालू झाल्यात. पडळकर का आले नाहीत? कारण आता काही वॉर्ड तर असे आहेत की त्या ठिकाणी त्यांच्या सभा होणं गरजेचं होतं, परंतु वेळच अपुरा पडला. तिथं सपशेल भारतीय जनता पक्ष साफ झालेले, 4 उमेदवार त्यांचे पडलेले आणि 4च्या 4 निवडून आज गोपीचंद पडळकरांच्या तिथं सभा झाल्या असत्या. अशी अवस्था आहे आज. सांगलवाडी नाव सांगतो मी, सांगलवाडीच्या ठिकाणी सुद्धा त्यांची सभा होऊ शकली नाही. जास्त त्यांना फिरता आलेलं नाही आहे. काही ठिकाणी ते घरोघरी जर का गेले असते, फिरले असते, वातावरण बदललं असतं. परंतु हे राजकारण भारतीय जनता पक्षामध्ये, म्हणजे म्हणतात ना पूर्वी काँग्रेस जसं होतं गटबाजीनं पोखरलं गेलं आणि सत्यानाश झाला, तसं आता भारतीय जनता पक्षाचं काँग्रेस होऊ नये हेच बघावं लागेल. सगळ्या राज्यात घोडदौड आहे, परंतु ही घोडदौड टिकवायची असेल तर स्वतःचे
अहंकार आणि प्रतिष्ठा बाजूला ठेवून पक्षासाठी काम केलं पाहिजे असंच म्हणावं लागेल. पण पडळकर आले नाहीत ह्याचं दुःख आता करून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना काहीही उपयोग नाही. विशाल विश्वजित जयंत ह्याचा फायदा उचलणार आणि इथनं पुढच्या काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्यावेळेला तरी हे शाणपणा भारतीय जनता पक्षाला सुचला तरी ठीक आहे. नाहीतर जयंत पाटील, विश्वजित आणि विशाल हे एकत्र आलेतच आणि त्यांची ही ताकद मान्य करावीच लागेल. विश्वजित कदमांनी बोलून दाखवलं काही गोष्टी. जयंत पाटील आणि विश्वजित आणि विशाल हे एकत्र येणार नाहीत हे आधी चर्चा होत्या. विशाल आणि जयंत पाटलांचे कसं वागयुद्ध झालं, कसं एकमेकावर आरोप होत होते हे आपण बघितलं. परंतु आता तशी परिस्थिती नाही आहे. काँग्रेसवाले सुद्धा शहाणे झालेत, राष्ट्रवादीवाले सुद्धा शहाणे झालेत आणि अजित पवारांची भूमिका नंतरच्या काळात काय राहील ही सुद्धा महत्त्वाची आहे. कारण त्यांनी सुद्धा इथं महापालिकेमध्ये चांगलं यश संपादन केलेलं आहे. अशा वेळेला भारतीय जनता पक्षानं हुरळून जाता कामा नये आणि हवेत राहता कामा नये. आज या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की जिल्हा परिषदला यश मिळवायचं असेल तर पडळकरांच्या सारखा नेता भारतीय जनता पक्षानं सभेसाठी, प्रचारासाठी बोलवला पाहिजे आणि न बोलवलं तर हे असंच नुकसान होत जाणार आहे. काँग्रेसच यशस्वी होणार, महाविकास आघाडीच यशस्वी होणार हे दिसतंय चित्र. त्याच्यावरच आज विश्लेषण करायचं होतं. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.